कालच्या पिरियड मध्ये आपण प्रेशरचे युनिट बघितले. तर प्रेशरचे आपण 4-5 युनिट्स जास्त करून वापरत आहे. त्याच्यामध्ये त्याचं एसआय युनिट हे कोणतं आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशरचं एसआय युनिट कोणतं आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यालाच आपण दुसरं आणखीन कोणत्या नावाने ओळखताय? पास्कल. तर प्रेशरचं युनिट हे पास्कल, हे एसआय युनिट झालं. त्याच्यानंतर आपण त्याचं युनिट एटीएम पण वापरताय. काय वापरताय? एटीएम. एटीएम म्हणजे त्याला रीड कसं करायचं? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. समजा 4 एटीएम अशी व्हॅल्यू दिली तर तुम्ही काय बोलणार? 4 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्याला म्हणायचं एटीएम. किंवा प्रेशरचं युनिट आपण आणखीन कोणतं वापरताय? एमएम ऑफ एचजी. एमएम ऑफ एचजी. एचजी म्हणजे मर्क्युरी, म्हणजे तारा. तर ते पण त्याचं युनिट आहे. त्याच्यानंतर सीएम ऑफ एचजी, हे याच्यापेक्षा थोडंसं मोठं युनिट आहे. आणि तिसरं शेवटचं आहे डाईल पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे 5 युनिट्स आपल्याला कशाचे बघायला मिळतात? प्रेशरचे. त्याच्यापैकी आपण इथे जास्त करून पहिले 3च वापरणार आहात. बाकीचे मात्र तेवढे जास्त वापरण्याचा योग आपला येणार नाही. पुढच्या काही चॅप्टर्स मध्ये तुम्हाला ते नंतरचे 2 पण वापरण्याचा योग येऊ शकतो. या स्पेशली या टॉपिक मध्ये पहिले 3 युनिट आपण जास्त करून वापरणार आहात. तर कोणकोणते? एक म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, दुसरं म्हणजे एटीएम, तिसरं म्हणजे एमएम ऑफ एचजी. न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा पास्कलला इक्वल असतो, एटीएम हा बार्सला इक्वल असतो आणि एमएम ऑफ एचजी हा टॉर्सला इक्वल असतो. त्याच्यानंतर आपण आणखीन एक मुद्दा इथं शिकला. तर तो मुद्दा म्हणजे कोणता? की त्यांच्यामधले रिलेशन्स. ह्याच्यामधलं सगळ्यात मोठं युनिट येतं एटीएम. सगळ्यात मोठं युनिट कोणतं येतं? एटीएम. एक एटीएम ची किंमत किती न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढी येते? 1,01,300. त्याच्यासाठी मी तुम्हाला सिंपल आयडिया सांगितली. 101,300. 1,01,300. राऊंड फिगर जर आपण घेतलं तर 1 लाख. म्हणजे एटीएम पेक्षा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर पेक्षा एटीएम हा लाख पटीनं मोठा आहे. किती पटीनं? लाख पटीनं. समजा आपण जर म्हणलं 5 एटीएम तर किती न्यूटन पर मीटर स्क्वेअर झाले? 5 लाख न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 5 लाखाच्या थोडस पुढे आकडा जातो, तर नियर अबाउट 5 लाख एवढा आकडा तिथं येतो. हे झालं कन्व्हर्जन एटीएम टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर एकंदरीत ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर एटीएम पासून एमएम ऑफ एचजी किती येतं? 760. एटीएमचं रूपांतर जर एमएम ऑफ एचजी मध्ये करायचं असेल तर आपण कितीने मल्टिप्लाय करताय? 760 ने मल्टिप्लाय करताय. 760. या संख्येने जर मल्टिप्लाय केलं तर एटीएमचं रूपांतर कशात होतं? एमएम ऑफ एचजी. त्याच्यानंतर मग तुम्हाला जर एटीएमचं रूपांतर सीएम मध्ये करायचं असेल तर कशाने गुणायचं? 76. म्हणजे एटीएम हा सीएम ऑफ एचजी पेक्षा फक्त 76 पटीनं मोठा आहे. किती पटीनं मोठा आहे? 76 पटीनं. कळालं सगळ्यांना? म्हणजे जर समजा 2 एटीएम म्हटलं तर किती सीएम येईल? 2 गुणिले 76. दोन्हीचा गुणाकार करायचा. एटीएमचं रूपांतर सीएम मध्ये करायचं असेल तर, एटीएमचं सीएम मध्ये करायचं असेल 76 ने गुणायचं. एटीएमचं एमएम मध्ये करायचं असेल तर 760 ने गुणायचं. एटीएमचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये करायचं असेल तर 1,01,300 ने गुणायचं. म्हणजे कितीने? 101,300. हा आकडा लक्षात ठेवायचा. मोबाईल नंबर सारखाच आकडा लक्षात ठेवायचा. कितीने गुणायचं? 101,300. जरा आरामात बसल्यासारखं वाटायला लागलं का मला? जरा कुबड काढून बसल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे कंबरच गायब झाल्यासारखं वाटलं असं एवढंच. तर एटीएम टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 101,300. या संख्येने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. समजलं? एवढे 3 आकडे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. यांचा आपल्याला खूप ठिकाणी वापर करायचा.
जर समजा तुम्हाला जर म्हटलं सीएम आणि एमएम मधला फरक किती आहे, 10 पटीचा फरक आहे. सीएम टू एमएम जायचं असेल तर कितीने गुणायचं, 10 ने गुणायचं. आणि एमएम टू सीएम जायचं असेल तर 10 ने भागायचं. कितीने भागायचं, 10 ने भागायचं. त्याच्यानंतर पुढे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्याचं रूपांतर डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये करायचे. तर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे किती बरं, 10⁵. किती, वरचे 5 कसं काय गायब झाले होते आज, काल होते ना का नव्हते. तर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच 10⁵ नाही येणार, फक्त किती येणार, 10च येणार. न्यूटन आणि डाईन त्यांच्यामध्ये फक्त किती पटीचा फरक येतो, फक्त आणि फक्त 10 पटीचा फरक येतो. किती पटीचा, 10 पटीचा. म्हणजेच इथं 1 लाखच्या ऐवजी किती लाख येईल, 10 लाख. किती लाख येईल, 10 लाख. म्हणजे एटीएम टू डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअरला जायचं म्हटलं तर तुम्हाला किती लाखाने गुणावं लागेल, 10 लाखाने. आणि एटीएम टू न्यूटन पर मीटर स्क्वेअरला जायचं म्हणलं तर 1 लाखाने. एटीएम टू एमएम ऑफ एच जी पर्यंत जायचं म्हणलं तर 760. आणि एटीएम टू सीएम ऑफ एच जी पर्यंत जायचं म्हणलं तर 76. कितीने गुणायचं, 76 ने गुणायचं. कळलं सगळ्यांना. असं अशा प्रकारे आपण एटीएम पासून सगळ्या गावाला जाऊ शकताय. एटीएम पासून न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणल्यावर कशाने गुणायचं, किती, लयच जड वाटत असेल तर लाख लक्षात ठेवा, लाखाने गुणायचं. जाऊ द्या, वरी आपण 101 300 म्हणजे वरचा 1300 डिस्काउंट देऊन टाकू. लाखावर 1300 काय हो, तेवढा काय फरक पडायला लागला तुम्हाला. समजा 1,01,300 वरची 1300 नका देऊ, लाख रुपये द्या असं आपण म्हणू शकतो. तसं इथं आहे 1,01,300 वरचे 1300 डिस्काउंट देऊ, लाखाने तरी गुन्हा. नाही तर काय जण म्हणतील वरचा 1 लाख डिस्काउंट 1300 ने गुन्हा जमणार आहे का तसं, तर तसं नाही. त्याच्यानंतर एटीएम पासून एमएम कडे जायचं म्हणजे कशाने गुणायचं, कशाने, 760 ने मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर आपल्याला एटीएम पासून सीएम कडे जायचं, कशाने गुणायचं, 76 ने मल्टिप्लाय करायचं. आणि एटीएम पासून डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर कडे जायचं म्हणलं तर बघा 1 एटीएम टू किती डाईन पर सेंटीमीटर, तर याला 10 ने गुणायचं या संख्येला. म्हणजे किती होईल, 101 300. याला जर 10 ने गुणलं तर फक्त 1 झिरो वाढल आणि मग याचं रूपांतर कशात होईल मला सांगा, डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर एटीएम टू डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये रूपांतर करायचं असेल तर जवळजवळ 10 लाखाने गुणायचं. किती लाखाने गुणायचं, 10 लाख. डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. एटीएमचं रूपांतर कशात करायचं तुम्हाला, डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर किती लाखाने गुणायचं, 10 लाख. एटीएमचं रूपांतर न्यूटन पर स्क्वेअर मध्ये करायचं असल्यावर 1 लाखाने गुणायचं. एटीएमचं रूपांतर एमएम ऑफ एच जी मध्ये करायचं म्हणल्यावर, एटीएमचं रूपांतर सीएम ऑफ एच जी मध्ये करायचं म्हणल्यावर, एटीएमचं रूपांतर डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये करायचं म्हणल्यावर 10 लाख. नुसतं 10 नका म्हणू, 10 ने फक्त काय होतं, न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये रूपांतर होतं. मी म्हणला लाव तुम्हाला एटीएम टू डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर, तर कशाने गुणायचं, 10 लाखाने गुणायचं. किती लाखाने गुणायचं, 10 लाखाने. आपण जर 10 लाखाने गुणलात तर एटीएमचं रूपांतर कशात होतं, डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आलं लक्षात. तर ही आकडेवारी चांगली लिहून त्याची प्रॅक्टिस करा. आता नुसतं बघून तुम्ही बोंबलताय, उद्या मनाने सांगता आलं पाहिजे, कारण न्यूमेरिकल मध्ये आपल्याला मनाने याचा वापर करायचा आहे. बाकीचे खालचे नाही सांगता आले तरी चालेल, फक्त वरचे 3 तरी तुम्ही चांगले लक्षात ठेवा. वरचे किती, 3. बाकीचे खालचे समजा थोडेफार विसरले तरी चालतील. तेवढा त्याचा उपयोग या धड्यात नाही, पुढच्या धड्याचं पुढचं पुढे बघून घेऊ. पण ऍटलिस्ट या चॅप्टर पुरतं पहिल्या 3 व्हॅल्यू तरी तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात राहणं गरजेचं आहे. तर हे युनिट्स मला सांगा कुणाचे झाले बरं, प्रेशरचे. आता क्रमांक 2 आपण वळूयात युनिट्स ऑफ व्हॉल्यूम कडे. कुठे वळणार आहोत, युनिट्स ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचे युनिट्स ज्याला आपण व्ही ने दाखवत आहे. कशाने दाखवत आहे, व्ही. आता इथं बघा व्हॉल्यूमचे युनिट्स काय काय येतात. व्हॉल्यूमचं एसआय युनिट आहे मीटर क्यूब. काय युनिट आहे,
किंवा याला क्युबिक मीटर म्हणतात. काय म्हणतात? क्युबिक मीटर किंवा मीटर क्यूब किंवा क्युबिक मीटर असं आपण म्हणतोय. नंबर सेकंड, सेंटीमीटर क्यूब. काय म्हणताय? किंवा याला क्युबिक सेंटीमीटर असं पण म्हणतात. किंवा याचं युनिट डीएम क्यूब म्हणजेच डेसिमीटर क्यूब. काय? तर व्हॉल्यूमचं युनिट काय? डेसिमीटर क्यूब. किंवा खूप झालं, खूपच बारीक व्हॉल्यूम असेल तर मिलीमीटर क्यूबचा पण वापर होतो. कशाचा वापर होतो? मिलीमीटर क्यूब. याच्यामध्ये याचं एसआय युनिट हे मीटर क्यूब आहे. एसआय युनिट कोणता आहे? मीटर क्यूब. ह्याचं एसआय युनिट हे मीटर क्यूब हे व्हॉल्युमाचं एसआय युनिट आहे. एसआय म्हणजे स्टँडर्ड युनिट आहे. बरोबर आहे. आपण या व्हॉल्यूमचं एसआय युनिट कोणतं वापरताय? मीटर क्यूब. पण दैनंदिन जीवनामध्ये, डे टू डे लाईफ मध्ये आपण व्हॉल्यूम सगळ्यात जास्त कशात मोजताय? सगळ्यात जास्त आपण मोजताय डेसिमीटर क्यूब. काही जण म्हणतील आम्ही जन्मल्यापासून तर पहिल्यांदाच ह्याचं नाव ऐकलंय आणि तुम्ही तर म्हणून राहिले दररोज वापरताय तुम्ही हे युनिट. तर तुम्ही हे दररोज वापरताय पण त्याला तुम्ही दुसऱ्या नावाने ओळखताय और इसका दूसरा नाम है लिटर. डेसिमीटर क्यूबचं दुसरं नाव काय? तुम्ही सगळ्यात जास्त दूध असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, पाणी असेल हे मोजण्यासाठी कशाचा वापर करताय? या लिटरचा वापर करताय. तर लिटर हे कुणाचं युनिट झालं? व्हॉल्यूमचं. ते एसआय युनिट जरी नसलं तरी पण दैनंदिन जीवनामध्ये आपण हेच युनिट वापरतो जास्त. मीटर क्यूब कधी वापरलं का? 2 मीटर क्यूब पेट्रोल द्या, 2 लिटर पेट्रोल द्या, 4 लिटर डिझेल द्या, अर्धा लिटर दूध द्या, असं आपण लिटरच्या भाषेमध्ये बोलताय. सो दॅट इज द युनिट ऑफ व्हॉल्यूम. हे कशाचं युनिट झालं? व्हॉल्यूमचं युनिट झालं. तर व्हॉल्यूमचं युनिट काय मला सांगा? लिटर म्हणजे डेसिमीटर क्यूब आपण हे जास्त करून वापरताय. त्याच्यानंतर ही जे सेंटीमीटर क्यूब आहे ना, तर याला दुसरं नाव आहे मिलीलीटर. काय नाव आहे? मिलीलीटर. इन शॉर्ट त्याला आपण एमएल असं लिहिताय. काय लिहिताय? एमएल. एमएल म्हणजे मिलीलीटर. तर ही एवढी व्हॉल्यूमची युनिट आहे. एसआय युनिट मीटर क्यूब आहे, सगळ्यात छोटा युनिट मिलीमीटर क्यूब आहे. पण आपण हे मधले 2 युनिट जास्त करून वापरताय, डीएम क्यूब आणि सीएम क्यूब. डीएम क्यूब का दुसरा नाम लिटर आहे. गरिबांसाठी ते नाव काढलेलं आहे. आता गरिबांनी डीएम क्यूब कसं म्हणायचं? कसं लक्षात राहील त्यांच्या? तर त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी सोय काय केली? लिटर बनवतो. आणि सीएम क्यूबला काय म्हणा? मिलीलीटर. आता सगळ्यात मेन म्हणजे यांचं कन्व्हर्जन नेमकं कसं करायचं ते आपण आता इथं पाहणार आहोत. त्यांच्यातले इंटर रिलेशन्स, त्यांच्यातले काय पाहणार आहोत? इंटर रिलेशन्स. सगळ्यात मोठं युनिट तर मीटर क्यूब आपण घोषित केलंय. मीटर क्यूब पेक्षा पण मोठे मोठे खूप युनिट्स आहेत. किलोमीटर क्यूब ह्याच्यापेक्षा खूप मोठं आहे. पण इतकं मोठं तर आपण कधीच घेत नाही. आलं का लक्षात? तर त्याच्यामुळं आपण या 4 युनिट पैकी एक युनिट वापरताय. मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब, डेसिमीटर क्यूब आणि मिलीमीटर क्यूब आपल्या कॅल्क्युलेशन्स मध्ये. तर मग त्यांच्यातले रिलेशन्स आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे. त्यांच्यातले रिलेशन्स. बरं का? तर मग इथं पहा, आता अगोदर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की व्हॉल्यूम म्हणजे नेमकं काय. काय आहे बरं व्हॉल्यूम म्हणजे? व्हॉल्यूम म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाइट. क्या आपको ये मालूम है? यस, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाइट. तिघांचा गुणाकार. तिघांचा काय? गुणाकार. आता ही लेंथ, ब्रेड्थ आणि हाइट आपण एकाच युनिट मध्ये मोजताय. मीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मिलीमीटर हे त्याचे काय झाले? युनिट्स झाले. आता मग ह्या लेंथच्या युनिट मध्ये अगोदर आपण विचार करूयात. बघा,
म्हणजेच इथं तुम्ही थोडक्यात इथं काय सांगू शकताय की डिस्टन्सचा क्यूब. कशाचा क्यूब? डिस्टन्सचा क्यूब. म्हणजे तुम्हाला याच्या युनिटचा क्यूब करावा लागतो. डिस्टन्सच्या युनिटचा काय बरं? क्यूब. म्हणजेच ते युनिट कुणाचं झालं बरं? व्हॉल्यूमचं. कुणाचं युनिट झालं? व्हॉल्यूम. लेंथ म्हणजे हे अंतर किती, समजा या रूमचं तुम्हाला व्हॉल्यूम काढायचे, हे अंतर किती? लांबी. हे अंतर किती? रुंदी. त्या ह्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत. आणि ह्या इथून त्या इथपर्यंत स्लॅब पर्यंत किती उंची आहे, तिघांचा गुणाकार म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? व्हॉल्यूम. त्याला आपण काय म्हणणार? व्हॉल्यूम. फक्त लांबी रुंदी जर गुणाकार केला तर त्याला काय म्हणायचं? एरिया. पण व्हॉल्यूम साठी हाईट पण घ्यावी लागते. एखादा प्लॉट असेल, त्या प्लॉटचा एरिया असतो, त्या प्लॉटचं व्हॉल्यूम असतं का? कारण त्याला उंचीच नाही, वरी काय बांधलंच नाही तुम्ही, त्याचा फक्त एरिया असतो. किती बाय किती? 10 मीटर बाय 5 मीटर एवढा त्या प्लॉटचा एरिया झाला. उंची केव्हा येणार? वरी काहीतरी बांधलेला असेल त्यावेळेस. सगळं अनलिमिटेड म्हणल्यानंतर त्याची काय उंची सांगणार तुम्ही? त्याचं व्हॉल्यूम बिल्यूम आपण काही सांगू शकत नाही. त्याची फक्त लांबी आणि रुंदी एवढंच आपण इथं सांगू शकतो. तर मग इथं बघा, आता तुम्हाला त्याच्या युनिटची स्टडी करायची आहे डिटेलमध्ये, तर आपण कसं करू शकताय पहा. आता समजा ह्याचं सगळ्यात मोठं युनिट काय? मीटर आहे. काय आहे? मीटर. कुणाचं? डिस्टन्सचं. बरं, कुणाचं? डिस्टन्स. ह्याच्यावरून आपण व्हॉल्यूमच्या युनिट पर्यंत पोहोचणार आहोत. तर आता सध्या सुरुवातीला आपण डिस्टन्सचे युनिट बघताय. कुणाचे? डिस्टन्स. 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर. 1 मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. 1 मीटर म्हणजे 1000. कळतं का सगळ्यांना? 1 मीटर म्हणजे 10 लाख मायक्रोमीटर. किती लाख? असं येत आहे. 1 मीटर म्हणजे 100 कोटी नॅनोमीटर. किती कोटी? 100 कोटी नॅनोमीटर. 1 मीटर म्हणजे 10 बिलियन अँगस्ट्रॉन मीटर येतं, किंवा 1 मीटर म्हणजे 10 बिलियन अँगस्ट्रॉन मीटर. इतक्या लांब आपल्याला आत्ताच जायचं नाही. नंतर तुम्हाला याची गरज पडणार आहे जास्त करून फिजिक्स मध्ये, तिथे तुम्ही त्याचा विचार करणार. सध्या आपली उडी फक्त मिलीमीटर पर्यंत. कुठपर्यंत? फक्त मिलीमीटर पर्यंत. तर 1 मीटर म्हणजे किती डेसिमीटर? म्हणजे 1 मीटर समजा लांबीचा एखादा आपण हा बोर्ड आहे, समजा इथून तिथपर्यंतची लांबी किती आहे? 1 मीटर. ह्याचे आपण 10 समान भाग तयार केले. किती समान भाग तयार केले? 10. त्यातल्या एका भागाला म्हणायचं 1 डेसिमीटर. एका भागाला काय म्हणायचं? 1 डेसिमीटर. ह्या 1 मीटरचे आपण जर 100 समान भाग केले, किती समान भाग? 100. तर त्यातल्या एका भागाला म्हणायचं 1 सेंटीमीटर. आणि या 1 मीटरचे इथून तिथपर्यंतचे आपण जर 1000 समान भाग जर बनवले तर त्यातल्या एका भागाला म्हणायचं काय? म्हणायचं मिलीमीटर. त्यातल्या एका भागाला काय म्हणायचं? आलं लक्षात सगळ्यांच्या? त्यातला एक भाग म्हणजे मिलीमीटर, आणि हा भाग म्हणजे सेंटीमीटर, आणि हा भाग म्हणजे मीटर. कळतंय सगळ्यांना? तर 1 मीटर म्हणजे किती डेसिमीटर? 10. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? आणि 1 मीटर म्हणजे किती मिलीमीटर? 1000 मिलीमीटर. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर एकंदरीत हे असं आहे. आता तुम्हाला ह्यांच्यामध्ये कशाचं युनिट काढायचे? व्हॉल्यूमचं. तर व्हॉल्यूमचं युनिट काढण्यासाठी यांचा काय घ्यायचा? क्यूब घ्यायचा. काय घ्यायचा? क्यूब. टेकिंग क्यूब. घन घ्यायचा. मग क्यूब जर इथून तिथून क्यूब जर घेतला, फक्त एवढ्या पॉइंटला सोडून द्या बिचाऱ्याला. आता सगळ्याचा क्यूब घ्या. 1 चा क्यूब, m चा क्यूब, 10 चा नुसतं क्यूब म्हणा तुम्ही, बिल्लाजासारखं. 100 चा
मिलीमीटरचा इतक्या लवकर जाणार नाही सवय. एक जण तर असंच बसले होते, असं एवढ्याच साधीतून बघत होते. आता बघा, ह्यांचे क्यूब केल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल त्यांच्यातले रिलेशन मिळालेले आहे. म्हणजे काय मिळालंय बघा, तुम्ही त्यांचे ऍक्च्युअल एकचा क्यूब किती, एकचा क्यूब किती, एकच. म्हणजे 1 मीटर क्यूबची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 10⁻³ डेसिमीटर क्यूब. 10⁻³ म्हणजे एकावर 3 शून्य. किती, एकावर 3 शून्य. 10⁻⁴ म्हणजे एकावर 4 शून्य. 10⁻⁵ म्हणजे असं. एकदम बरोबर बोलले बघा तुम्ही. आता इथं ह्याचा क्यूब म्हणजे 100 आहे, तर 100 म्हणजेच काय लिहायचं, 10⁻² चा क्यूब. कशाचा कळतंय का, 100 एकावर किती शून्य येतं, 2, म्हणजे 10चा घातांक किती, 2. त्याचा क्यूब करायचा आहे, सेंटीमीटर क्यूब. इथं 10 वर किती शून्य, 3, त्याचा क्यूब. आणि इंटू काय आलं, मिलीमीटर क्यूब. म्हणजेच आता इथं काय येतंय बघा, 1 मीटर क्यूब इथं काय झालं, 10⁻³ डेसिमीटर क्यूब. इथं 2 × 6 सेंटीमीटर क्यूब. इथं 3 × 9 मिलीमीटर क्यूब. हे माहित आहे ना, 10⁻² चा पॉवर 3 म्हणजे घातांकाचा गुणाकार होतो, 2 × घातांकाचा गुणाकार होतो, 3 × 9. कळालं. तर बघा, आता फायनली तुमच्या समोर सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे. 1 मीटर क्यूब म्हणजे किती डेसिमीटर क्यूब, 10⁻³ डेसिमीटर क्यूब. 1 मीटर क्यूब म्हणजे किती सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे, नीट सांगायला गेलेत बघा. आणि 1 मीटर क्यूब म्हणजे किती मिलीमीटर क्यूब, 10⁹ मिलीमीटर क्यूब. अशा त्यांच्या व्हॅल्यूज येतात. ते रडे साहेब आज बी महागच बसले बघा कोपऱ्यात तिकडे. काय करावं काय नाही, डोक्याला ताप बी नका माझा. इथं समोर 2 नंबरला जागा एक शिल्लक आहे. काही जण ताप द्यायला येतात बघा डोक्याला. तर 1 मीटर क्यूब म्हणजे किती डेसिमीटर क्यूब झालं, 10⁻³ डेसिमीटर क्यूब. ओके. आता बघा, ह्याला आपण सेपरेट लिहूयात. कसं लिहूयात, सेपरेट. सेपरेट कसं की 1 मीटर क्यूब टू तुम्हाला डेसिमीटर क्यूब मध्ये करायचे, म्हणजे किती आलं, 10चा 3रा घातांक. 10च्या 3ऱ्या घातांकाला आपण 1000 पण म्हणताय. बरं, किती म्हणताय, 1000 डेसिमीटर क्यूब. डेसिमीटर क्यूब का दूसरा नाम क्या है, इसका दूसरा नाम क्या है, लीटर. डेसिमीटर क्यूबला आपण काय म्हणताय, लीटर. तर हे या डेसिमीटर क्यूबचं दुसरं नाव आहे. लगेच शेजाऱ्याकडे बघून हसायचं नाही, त्याच्यावर असे बसतात, पुन्हा झालं हे 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 असं करतात. पटकन आपला पुढे फोकस ठेवायचा. शेवटी आता जन्मल्यापासूनची सवय आहे, पुन्हा 2-3 महिन्याचा गॅप आहे, त्याच्यामुळे सवय तुमची राहणार. फक्त नंतर दात अडीच करू नका. मी तुम्हाला बरोबर सरळ करतो, 10-15 दिवसात बरोबर वळणावर आणतो तुम्हाला. आलं का लक्षात. थोडं तुमचं लगेच शरीर असं वाकडं तिकडं कुबड बिबड निघून हे ते असं हात वगैरे बसणार तुमचे, पण आणखीन 15 दिवसात मी तुम्हाला वटणीवरच आणतो. आलं का, फक्त दात अडीच करू नका. तर 1 मीटर क्यूबची किंमत 10⁻³ डेसिमीटर क्यूब. 10⁻³ म्हणजे किती,
1000 डेसिमीटर क्यूब. आलं लक्षात. आता याच्या उलट जर तुम्हाला लिहायचं असेल, उलट बघा उलट. आता उलट म्हणजे कसं, डेसिमीटर क्यूबचं रूपांतर मीटर क्यूब मध्ये करायचे. डेसिमीटर क्यूबचं रूपांतर मीटर क्यूब मध्ये करायचे. तर डेसिमीटर क्यूब, तर काय करायचं, 10³ इकडे येतील मीटर क्यूबच्या बाजूला, म्हणजे भागिले मध्ये येतील. म्हणजे भागिले मध्ये त्याचा घातांक +3 असं, तो जर अंशाला गेला तर किती होईल, -3. 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे 10⁻³ मीटर क्यूब. म्हणजे डीएम क्यूबचं रूपांतर एम क्यूब मध्ये जर करायचं असेल तर कशाने गुणायचं, 10⁻³ ने गुणायचं. कशाने गुणायचं, 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. 10⁻³ म्हणजे 1च्या अगोदर 3 शून्य. 10⁻+3 म्हणजे 1च्या नंतर 3 शून्य. आणि 10⁻³ म्हणजे 1च्या अगोदर 3 शून्य. पण नुसतं अगोदर 3 शून्य टाकून जमत नसतंय. पहिल्या 0 नंतर पॉइंट द्यायचा, पहिल्या 0 नंतर पॉइंट. म्हणजे ऍक्च्युली कितीने गुणायचं, 0.001. तर त्यावेळेस डीएम क्यूबचं रूपांतर कशात होत आहे, मीटर क्यूब मध्ये होत आहे. कशामध्ये, मीटर क्यूब मध्ये. समजा मी जर तुम्हाला म्हटलं की 5 डीएम क्यूब म्हणजे किती मीटर क्यूब, तर तुम्ही काय करणार, 5 ला 0.001 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मग सांगा मला कसं होईल. इथं 5 ने जर गुणलं याला तर 0.005 मीटर क्यूब. आलं लक्षात, कळालं का सगळ्यांना. आपल्याला आता हे रूपांतर का करायचं असा प्रश्न एखाद्याला पडला असेल, त्याचं कारण आपल्याला इथं डिटेलमध्ये शिकायचे की हे रूपांतर का करायचे, आपल्यावर अशी वेळ का येणार आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये, पण येते वेळ अशी युनिटचं कन्व्हर्जन करण्याची. आणि इथं सारखं येणार आहे वेळ. आपल्याला ह्या युनिटमधून त्या युनिटमध्ये, त्या युनिटमधून ह्या युनिटमध्ये थोडेफार तरी कष्ट तर घ्यावेच लागणार आहेत. ओके, तर हे झालं मीटर क्यूब टू डीएम क्यूब आणि डीएम क्यूब टू मीटर क्यूब. दुसरं आपल्याला याच्यामध्ये एक शिकावं लागेल, ते म्हणजेच काय, वाट दुसरा क्या है इसमें पडने वाला, ते म्हणजेच काय, मीटर क्यूब टू सेंटीमीटर क्यूब. बघा 1 मीटर क्यूब म्हणजे किती सेंटीमीटर क्यूब, बोला की 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻6 सेंटीमीटर क्यूब. आता हे जरा कमीच प्रमाणात तुम्हाला रूपांतर करायचे, त्याच्यामुळे हेच जरा आपण डायरेक्टच लिहून काढू. किंवा म्हणजेच तुम्हाला 1 मीटर क्यूब पासून सेंटीमीटर क्यूब बनवायचा आहे, तर कशाने गुणायचं, आणखीन काही जणांनी 10⁻6 म्हणता येत नाही बघा, त्याचा असं थोबाड असं वाकडा तिकडे 10⁻, असं काहीतरी वाकडा तिकडे होऊन जात. क्लीनली बोलायला शिका, एकदम क्लीनली. काही जण थोडेसे माकडासारखे आवाज काढता येते, पण त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करा. त्यांच्यातलं माकड मी बरोबर काढतो बाहेर, पण तुम्ही मात्र व्यवस्थितपणे बोला, व्यवस्थितपणे सांगा. तर इथं 1 मीटर क्यूब म्हणजे कसं आलंय, 10⁻6 सेंटीमीटर क्यूब. किंवा सेंटीमीटर क्यूब टू मीटर क्यूब करायचं असेल तर यस, आता हे इकडे येणार म्हणजे काय, 10⁻6 मीटर क्यूब. कळतंय. म्हणजे जर तुम्हाला म्हटलं की 5 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती मीटर क्यूब, तर तुम्ही काय करणार, 5 ला 10⁻6 ने गुण लाव की त्याचं रूपांतर कशात झालं, मीटर क्यूब मध्ये झालं. सीएम क्यूब टू एम क्यूब, सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब मध्ये जर तुम्हाला रूपांतर करायचं असेल तर कशाने गुणावं लागेल, 10⁻6 ने. आता ह्याला ऍक्च्युअल संख्येमध्ये पण तुम्ही लिहू शकताय. 1च्या अगोदर किती शून्य लिहायचं, 6 शून्य, आणि पहिल्या शून्यानंतर पॉइंट द्यायचं, तेवढ्याने गुणायचं. जर तुम्हाला खरी संख्या जर काढायची असेल तर. तसं सहसा करून गरज पडत नाही, कारण इतके मोठे 0 कुठं लिहित बसता. आता 2-3 तर ठीक आहे, 6-6 शून्य कुठं लिहित बसता, त्याच्यामुळे त्याला सोडून द्यायचं असं. तर इथं 10⁻6 आलं का लक्षात. आणि जर सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब करायचं असेल
समजा तुम्हाला दिलेला आहे 2 सेंटीमीटर क्यूब किंवा 2 मीटर क्यूब दिलाय. आता मीटर क्यूबचं सेंटीमीटर क्यूब करायचे, काय करावं लागेल? 10⁶ ने गुणायचं. मीटर क्यूब टू तुम्हाला कशात रूपांतर करायचे? सेंटीमीटर क्यूब. कशाने गुणावं लागेल सांगा? ह्या 2 ला 10⁶ ने गुणायचं. आलं का लक्षात? बघा काही जणांना फॉर्म्युला राहतो लक्षात, ही किंमत ठेवतात, पण नेमकं काय करायची तेवढं सुधारत नाही. तर याचा अर्थ असा होतो, नीट ऐका, याचा अर्थ असा होतो की मीटर क्यूबचं सेंटीमीटर क्यूब मध्ये रूपांतर करायचं असेल तर 10⁶ एवढ्याने गुणायचं. 10⁶ म्हणजे एकावर 6 शून्य. एकावर 6 शून्य म्हणजे 10 लाख. किती लाख? एकावर 6 शून्य. तर 10⁶ ने गुणावं लागतं मीटर क्यूब टू सेंटीमीटर क्यूब. ते मीटर क्यूबची जी काही किंमत असेल त्या किमतीला 10⁶ ने गुणायचं. जो गुणाकार येतो ती किंमत त्याची सेंटीमीटर क्यूब मध्ये असते. आणि जर सेंटीमीटर क्यूब टू मीटर क्यूब मध्ये जायचं असेल तर कशाने गुणायचं? 10⁻⁶ त्या संख्येने गुणायचं. समजलं सगळ्यांना? तर एवढे आपल्याला एवढ्या गोष्टी इथं कराव्या लागतात. पण इथं सगळ्यात महत्वाचंच कन्व्हर्जन राहिलं. आता सगळ्यात महत्वाचं कन्व्हर्जन. आता मीटर क्यूब टू मिलीमीटर क्यूब इतक्या लांब जायची तेवढी गरज पडत नाही, पण सगळ्यात महत्वाचं कन्व्हर्जन हे मिडल आहे. मिडलचं कन्व्हर्जन. दिस इज अ व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट कन्व्हर्जन फॉर यू. तर याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कन्व्हर्जन कोणतं आहे? डेसिमीटर क्यूब टू सेंटीमीटर क्यूब. डेसिमीटर क्यूब टू सेंटीमीटर क्यूब ये सबसे इंपॉर्टंट कन्वर्जन है. मी डायरेक्ट तिथलं उचलून इकडे लिहितो 10⁻³ डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 10⁶ सेंटीमीटर क्यूब. तर याचा काहीच अर्थ होत नाही. आता खरा अर्थ आपल्याला काढायचा आहे ऍक्च्युअली याचा. आपल्याला जर आता डेसिमीटर क्यूबचं सेंटीमीटर क्यूब मध्ये रूपांतर करायचं असेल तर पहिलं काम काय करावं लागेल की 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू तुम्ही काय करणार? 10⁻³ इकडं भागिले मध्ये आणणार. भागो 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. करा बरं भागाकार. 6 - 3 म्हणजे किती? घातांकाची वजाबाकी. किती येत आहे? 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. ही किंमत कशाची येते? एका डेसिमीटर क्यूबची येते. एका डेसिमीटर क्यूबची. तर डेसिमीटर क्यूबचं रूपांतर सेंटीमीटर क्यूब मध्ये करायचं असेल तर कशाने गुणायचं? कशाने गुणायचं? 10⁻³ ने गुणायचं. कितीने? 10⁻³ म्हणजेच 1000 ने गुणायचं. म्हणजेच 1000. कळतंय सगळ्यांना? किंवा याच्या उलट लिहून काढा. चला, सेंटीमीटर क्यूब जर आपण इकडून लिहिला तर 10⁻³ भागिले म्हणजे किती होईल? 10⁻³ मीटर. मीटर नाही हो, काय ते? डेसिमीटर क्यूब. एवढं तिथं येत. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला डेसिमीटर क्यूब पासून सेंटीमीटर क्यूब करायचा असेल तर 10⁻³ म्हणजे एकावर किती शून्य? 3 शून्य. किती शून्य? एकावर 3 शून्य. एकावर 3 शून्य म्हणजे 1000. म्हणजेच काय? 1000. 1000 ने गुणायचं. डेसिमीटर क्यूब टू सेंटीमीटर क्यूब जर करायचं असेल तर डेसिमीटर क्यूबला दुसरं नाव काय? ह्याला आपण ह्याचा अर्थ लिहू. डेसिमीटर क्यूबला दुसरं नाव लिटर. म्हणजे याचा अर्थ असा 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. सेंटीमीटर क्यूबलाच आपण काय म्हणताय? मिलीलिटर. आणि डेसिमीटर क्यूबला आपण काय म्हणताय? लिटर. तर डेसिमीटर क्यूब टू सेंटीमीटर क्यूब म्हणजेच लिटर टू मिलीलिटर. डेसिमीटर क्यूबचं दुसरं नाव काय आहे? लिटर. लक्षात ठेवा बरं. लिटरचं दुसरं नाव काय? डेसिमीटर क्यूब. लिटरचं दुसरं नाव चांगलं स्पष्ट लक्षात ठेवा बरं.
आणि सेंटीमीटर क्यूबचं दुसरं नाव काय? मिलीलीटर. कळतंय सगळ्यांना? तर आणि म्हणजेच लिटर टू मिलीलीटर जायचं असेल तर 1000 ने गुणायचं. म्हणजे मी जर म्हटलं 5 लिटर म्हणजे किती मिलीलीटर? 5 लिटर. यस, 1000 ने गुणायचं. त्याला कितीने गुणायचं? 1000. समजा मी जर म्हटलं 5 लिटर तर तुम्ही लगेच 5 ला कितीने गुणणार? 1000. झालं याचं रूपांतर कशामध्ये? मिलीलीटर मध्ये. म्हणजे 5 गुणिले 1000 म्हणजे किती झाले? 5,000. आलं लक्षात? त्याचबरोबर आपण जर या सूत्राला जर पुढे कंटिन्यू केलं तर 1 सेंटीमीटर क्यूब ह्याची किंमत काय येऊ शकते मला सांगा? 10⁻³ म्हणजे त्याचा अर्थ 1 च्या अगोदर किती शून्य? 3 शून्य. 1 2 3. फक्त पहिल्या शून्यानंतर काय टाकायचा? पॉइंट टाकायचा. म्हणजे हे झालं सेंटीमीटर क्यूबचं रूपांतर डेसिमीटर क्यूब मध्ये. म्हणजेच काय बरं? म्हणजेच काय की सेंटीमीटर क्यूबला आपण कोणत्या नावाने ओळखताय? मिलीलीटर. तर 1 मिलीलीटर म्हणजे 0.001 लिटर. तर मिलीलीटरचं रूपांतर लिटरमध्ये जर करायचं असेल तर कशाने गुणायचं? 0.001 या संख्येने गुणायचं. कळतंय सगळ्यांना? म्हणजे मी जर म्हटलं की मला तुम्ही 5 मिलीलीटर म्हणजे किती लिटर सांगा? यस, तर तुम्ही 5 ला कशाने गुणायचं? 0.001 या संख्येने गुणलं की मिलीलीटरचं रूपांतर कशात होऊन जातं? लिटर. कशाने मल्टिप्लाय करायचं? 0.001 एवढ्या संख्येने गुणायचं. त्या संख्येने गुणलं की मिलीलीटरचं रूपांतर कशात होतं? लिटर. आलं का लक्षात सगळ्यांच्या? तर एकंदरीत अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला व्हॉल्यूमच्या युनिटसाठी कराव्या लागतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हा शेवटचा भाग, लिटर टू मिलीलीटर आणि मिलीलीटर टू लिटर. ह्याचं जरा जास्त प्रमाणात तुम्हाला रूपांतर करायचं आहे. आलं लक्षात? त्याचबरोबर मीटर क्यूब टू डेसिमीटर क्यूब आणि डेसिमीटर क्यूब टू मीटर क्यूब ह्याचा बी तुम्हाला वापर करावा लागतो. त्यानंतर मीटर क्यूब टू सेंटीमीटर क्यूब आणि सेंटीमीटर क्यूब टू मीटर क्यूब या किमती पण तुम्हाला चांगल्या लक्षात ठेवायच्या आहे. कळालं सगळ्यांना? तर हे सगळे युनिट कुणाचे झाले? व्हॉल्यूमचे झाले. सगळे युनिट कुणाचे झाले? व्हॉल्यूम. मिलीमीटर क्यूब हा वापरण्याचा योग फार कमी प्रमाणात तुम्हाला येणार आहे. तरी पण इथं लक्षात ठेवायचं 1 मीटर क्यूब म्हणजे 10चा 9वा घातांक येतो. कितवा? 9. म्हणजे एकावर 9 शून्य. एकावर 9 शून्य म्हणजे त्याला आपण 100 कोटी म्हणताय. किती म्हणताय? 100 कोटी. त्याला 1 बिलियन असं म्हणतात. काय म्हणतात? 1 बिलियन. 1 बिलियन मिलीमीटर क्यूब एवढं येत. कळलं का सगळ्यांना? तर एकंदरीत हे सर्व युनिट्स कुणाचे झाले? व्हॉल्यूम. राहतील लक्षात सगळ्यांच्या? यस. तुम्हाला याचं कन्व्हर्जन खूप वेळा करायचे. तुम्ही हे लक्षात ठेवण्यासाठी घरी गेल्यानंतर, आता हे बघून तर तुम्ही लिहिणारच आहात, पण घरी गेल्यानंतर मनाने तुम्हाला 4-5 वेळा तरी हे लिहून काढावे लागतील. त्यावेळेस थोडे थोडे का होईना तुमच्या ते लक्षात राहतील आणि प्रत्यक्षात जेव्हा आपण एक्झाम्पल बघूया तेव्हा तुमची अजून प्रॅक्टिस होणार आहे आणि मग हे युनिट परफेक्टली तुमच्या लक्षात राहतील. पण पहिलं काम तुम्हाला करावंच लागणार आहे. ओके, सो राईट डाऊन धिस.